लखनाचा गोता बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 जी. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तर या व्लॉगमध्ये माझा ॲक्च्युली आहे फर्स्ट डे PIT कॉलेजमध्ये, कोंडवा कॅम्पसमध्ये. सो यस, मी आता थोड्या वेळा आधी सुटलेलो आहे आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 6:22. तर आता मी उठलो आणि म्हटलं की ब्रश वगैरे करू आणि आता चहा करतो आहे मी. तर माझा चहा पिणं झालेला आहे आणि मी आता भेटतो तुमच्याशी थोडंफार फ्रेश झाल्यावरती, कारण की अजूनही मी थोडं झोपेतच आहे. सो या, भेटतो फ्रेश झाल्यावर. सो मी झालेलो आहे फुल रेडी आणि खाली पण आलेलो आहे, म्हणजे कॅम्पसमध्ये नाही आहे मी, आमच्या PGच्या खाली आलो आहे जस्ट मी. आणि फुल मी रेडी आलेलो आहे. सो यस, आता निघतोच आहे 5-10 मिनटात आणि मी तिकडे पोहोचतो की ब्लॉगच करणार आहे. सो मी बोलतो थोड्या वेळात, तोपर्यंत बाय. कुठे आपण दाखवायला कम्प्युटर शिवसोबतच आहेत ना तुम्ही? चाललेलो आहे मी घरी आत्ता. सो जस्ट झालेला आहे आमचा फर्स्ट डे. आलो घरी आम्ही आणि खूप मजा आली. म्हणजे फर्स्ट डेला आम्हाला असं काही एक्स्ट्रा म्हणजे काही वेगळं काही केलं नाही. फर्स्ट डेला गेलो आम्ही, आतमध्ये जाऊन बसलो. त्यांनी आम्हाला त्यानंतर म्हणजे टीचरच आले होते आणि ते म्हटले आमचे क्लास टीचर आहेत ते. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला जस्ट एक अकॅडमिक्स वगैरे समजून सांगितलं की कधी एक्झाम असणार आहे, काय असणार आहे, टाईम टेबल कसं असणार आहे, कधी यायचं कधी जायचं, ओव्हरऑल असं समजवलं आम्हाला. त्यानंतर मग आमचे चॅप्टर्स कुठले असणार आहे, सब्जेक्ट कुठले असणार आहे, ते सगळं सांगितलं. त्यानंतर मग क्लब्सवाले आले. तर VITमध्ये सारथी नावाचं क्लब आहे आणि त्या क्लबचा म्हणजे बेसिकली हा प्लॅन असतो की ते आपल्यापाशी फर्स्ट इयर वाल्यांपाशी येतात आणि मग त्यांना हेल्प करतात त्यांच्या ओव्हरऑल अकॅडमिक्स म्हणा किंवा कॅम्पस कसा आहे वगैरे सगळ्यांबद्दल. तो त्यांनी आम्हाला बाहेर काढला रूमच्या आणि त्यांनी आम्हाला पूर्ण कॅम्पस त्यांनी फिरवलं. तर कुठल्या बिल्डिंगमध्ये मेकॅनिक्सची होती वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. तर मग सगळ्यात आम्ही पहिले गेलो, माझी ENTC ब्रांच आहे, सो ENTCच्या ह्याच्यात आम्ही सगळ्यात पहिले गेलो होतो. त्यानंतर मग मेकॅनिकलच्या ह्याच्यात गेलो. मग आम्ही एक क्लबही पाहिला जिथं आय थिंक ते काहीतरी गो कार्ट्स जे असतात ना तशा टाईपचे लाईक रस्ते हे होते, कार्स वगैरे होते, त्यांचं ते मेकॅनिकलचं चालू होतं ना, लाईक ते पाहिलं आम्ही. त्यानंतर मग कॅफेटेरियात वगैरे गेलो आणि ते म्हटलं की आता तुम्हाला जे फिरायचं फिरा, घरी जायचं का. सो मग आम्ही थोड्या वेळ अजून फिरलो, कॅफेटेरियात बसून खाल्लं आणि ते आलो घरी. सो असा होता आमचा फर्स्ट डे. जास्त काही घडलं नाही. पण ते आता मला म्हणतात की संध्याकाळी काहीतरी अजून झूम मीटिंग आहे एक ऑनलाईन, सो ते अटेंड करायचे. म्हणजे ठीक आहे आता करू ऑनलाईन अटेंड. तो उद्यासुद्धा आमचा काहीतरी कल्चरर आहे आणि तेच आता कल्चररमध्ये काय होईल ते उद्या कळेल. सो यासाठी एवढंच मी थोड्या वेळात बोलतो तुमच्याशी. तोपर्यंत बाय. हॅलो, आणि आज आहे माझा Day 2 इंडक्शन आणि माझा कॉलेजचा. सो आत्ताच जस्ट मी थोड्या वेळ उठलो, चहा वगैरे झाला आहे आणि आता आंघोळीला चाललो आहे मी. सो तेच आता फ्रेश वगैरे होईल सगळं आणि त्यात मग मी जाईल. सो कालचं तर डे लाईक फन होता, काही जास्त झालंच नाही एवढं. आणि आज बघू काय होतं. आज काहीतरी क्रिएटिव्ह आर्ट्स म्हणून एक आहे आणि अजून काहीतरी आहे आज. सो आजही बघू काय होतं. आणि सो चला थोड्या वेळ भेटतो, बाय. तर मी आलो आहे वापस खाली आणि आजचा हा आहे आउटफिट. तर जस्ट एक आउटफिट चेक केला आणि 1 मिनिट छुपला आहे मला.
भले आरशाची क्वालिटी खूप खराब आहे पण तरीसुद्धा. तर आता आम्ही निघायला लागलो आहे आणि आत्ता ॲक्च्युली आम्हाला खूप उशीर झाला आहे. 7:50 आले आहेत, मागच्या कालपेक्षा जास्त उशीर झालेला आहे. सो निघणार आहे आणि मी तिकडे गेल्यावर बोलतो. बाय. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, हिला जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो वाघिणीचा तो छावा. गनिमान कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कवा, भेटीचा थाळा सांगावा. आओ शिवाजी आओ, गले लग जाओ. खान हाक मारतो हसरी, खान हाक मारतो हसरी, रोखून नजारा गहिरी, जिर हाजिर हजी जी जी जी. असं वाट का गेला, खान एडपडला. इतक्यात महाराजांनी पोटा मंदिरी ढकलला, पोटा मंदिरी ढकलला, वाघनकांचा मारा केला. त्याला गेला खानाचा गोतळा बाहेर, आला जी 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 बाहेर, आला जी 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 बाहेर, आला जी 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 जी. तू सांगितलेली मला मटरू की पिंजरी मंडोला. गाईज तर आलेलो आहे वापस एकदा घरी आणि तिकडे जास्त व्हिडिओ काढू शकत नाही पण तरी थोडेफार व्हिडिओ काढायला प्रयत्न करतो आहे कॉलेजमध्ये, कारण की मी ब्लॉग तर डायरेक्ट नाही करू शकत, तिथे कसं करणार ना की आज हे चालू आहे. बट मी घरी आल्यावरती प्रयत्न करतो. सो आजही आजचा डे वॉज ऑल्सो फन, म्हणजे आज एक खूप मजा केली. आज तर उलट कालपेक्षा जास्त मजा केली, कारण की आज म्हणजे स्टार्टिंगला काहीतरी क्रिएटिव्ह म्हणून आमचं होतं. क्रिएटिव्ह का कल्चरल वगैरे काहीतरी होता. तर कल्चरलमध्ये आम्हाला ऑलमोस्ट 5-6 क्लब मेंबर्स जे होते ते आले, सिनियर्स आमचे, आणि त्यांनी त्यांच्या क्लब्सबद्दल आम्हाला डिस्कस केलं की आमच्या क्लबमध्ये हे. तर मी 2 क्लब्समध्ये मला खूप आवडला. तर पहिला होता एडिटिंग क्लब आणि दुसरा होता थिएटरवाला. तर ते दोन्ही मी जॉईन केलेले आहेत. त्यांचं नाव असतं काहीतरी, एक विकल्प नावाचा आहे आणि आणि त्यांचे नावही असेच, एक विकल्प नावाचा आहे आणि एक रंगमंच नावाचा आहे असे. तर त्या दोघांना मी केलेलं आहे, म्हणजे पार्टिसिपेट नाही केलं, त्यांना मी सांगितलं की आता इंटरेस्ट आहे आणि आता त्यांचे काही ते ऑडिशनही असतात त्याच्या आधी जायला. सो मी म्हणजे इच्छा आहे माझी त्या क्लब्समध्ये जायची आणि बघू अजून काय काय क्लब्स आहेत. सो आज आम्ही छोटी ॲक्टिव्हिटी केली जे मी दाखवत होतो की आम्हाला त्यांनी एक 4 बेंच होते समोर, 4 रो होते त्यांच्या समोरून. तर एका रोला त्यांनी एक टॉपिक दिलेलं होतं आणि त्या टॉपिकवरती त्यांना स्किट करायचं होतं छोटंसं. तर मी त्या स्किटवरती आम्ही परफॉर्म केला आणि आमचं वालं स्किट खूप बेस्ट झालेलं. मी हे असंच नाही म्हणत आहे, पण ॲक्च्युली खूप छान झालेलं, कारण की आमच्या स्किटच्या वेळेला पूर्ण क्लासरूममध्ये पिन ड्रॉप झाली होता. सगळे नुसतं आमचे स्किट पाहत नाही, तर मोस्टली सगळ्या स्किटच्या वेळेला दुसरे गप्पा मारत होते आणि काही जण हसत होते, काही जण असं टाइमपास करत होते. पण आमच्या स्किटच्या वेळेला लिटरली सगळेच आमच्याकडे बघत होते काय चालू आहे ह्याच्यासमोर, आणि खूप छान झालं होतं. त्यामुळे मला आज मजा आली. त्यानंतर मग युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज नावाचे सब्जेक्टचा टीचर आलेले, त्यांनी आमच्याशी गप्पा मारलं आणि ओव्हरऑल असं टॉक केली आमच्याशी, तेही छान होतं. सो आता आमचं तर हेच चालणार आहे इंडक्शनमध्ये थोड्या दिवस. सो आजच्या दिवसासाठी एवढंच बस. मी उद्या बोलतो, उद्याच आपण दिवस शेवटचा ठेवू वाटलं तर, नाही तर मी उद्या मला वाटलं तर कंटिन्यूसुद्धा करू. सो मी बोलतो उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. उद्याच्या दिवशी तोपर्यंत बाय. सो आता वापस आज आहे डे 3 कॉलेजसाठी. पण आज आम्ही आमच्या यावाल्या कॉलेजमध्ये चाललो, म्हणजे कोंडवावाल्या. आम्ही चाललो आहे बीबीवाडी कॅम्पसला, कारण की आज आहे आमचा डायरेक्टर्स ॲड्रेस. सो ते थोड्या वेळा सुरू होणार आहे, अजून 7:47 झालेत आता. ते 8:30ला वगैरे सुरू होणार आहे. जवळच इकडून आम्ही रिक्षा वगैरे घेऊन जाऊ. सो आज ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला होता आम्हाला. आज आम्ही उठलो लवकर, की लवकर निघायचं आहे, लवकर आहे, दूर आहे, माहीत नाही आहे कसं आहे, ॲटो रिक्षा भेटेल नाही भेटेल, म्हणून लवकर उठलो. बट आमच्याकडे पाणीच गेलं सकाळी PGला आमच्या, आणि पाणी गेल्यामुळे असा प्रॉब्लेम झाला की जोपर्यंत पाणी जात होतं तोपर्यंतची आंघोळ झाली, म्हणजे 2 जणांची आंघोळ झाली. त्यानंतर सगळ्यांची आंघोळ राहिली आणि काही जणांचं तर उठणे राहिलं होतं, ब्रश राहिलं, चहा बनवणं, जे काही ते सगळं राहून गेलं. तर थोडी आज त्यामुळे प्रॉब्लेम झाली आणि मी आंघोळ केली नाही आहे. त्यामुळे म्हणजे खूप जणांनी आंघोळ केलीच नाही आहे, 2 जणांनी केली आहे फक्त. तर मी आता जसं आहे तसंच आता निघायला लागलो, कारण की उशीर झालेला आहे. आम्हाला 8:30पर्यंत तिकडे पोहोचायचं आहे. सो आता आम्ही निघतोच आहे जस्ट. आम्ही निघायला लागलो आहे. अजून
8 वाजलेत आणि आम्ही बुक नाही केली होती ऑटो, आत्ता जस्ट बुक केली आहे. सो यस आता जस्ट निघतोय आणि जाऊ. ते पाण्याच्या प्रॉब्लेममुळे अजून एका आमच्या मित्राचं राहिलं होतं आंघोळ वगैरे, पण पाणी आलं म्हणून तो लगेच आंघोळीला गेला आणि मग झालं आमचं आता सगळं सॉल्व. आता ऑटो बुक केली आहे आम्ही ओला उबरवरनं आणि आता निघतोच आहे. बाय. हॅलो आणि आलो आहे मी वापस एकदा घरी. तर थोड्या वेळातच आलो आणि आता जेवण वगैरे झालं आहे माझं. तर आमच्याकडे ॲक्च्युली डब्बा येतो घरी, तर डब्यामाहितीच पोळी भाजी भात वरण ओव्हरऑल असतं सगळं आणि तेच झालं आता जेवण. सो सकाळी गेलो होतो, थोडासा उशीर झाला पण आम्ही पोहोचलो तिकडे. एवढं काही म्हणजे उशीर झाला नव्हता. तेच आज सकाळी होता डायरेक्टर्स ॲड्रेस आणि ॲक्च्युली जे डायरेक्टर सर होते आमचे ते आले होते आणि त्यांनी आम्हाला प्रॉपरली सगळं समजून सांगितलं. म्हणजे ॲक्च्युली त्यांनी खूप छान सगळ्या पद्धतीने सांगितलं. सगळं म्हणजे ॲकॅडमिक्सपासून ते ओव्हरऑल पूर्ण आमचं लाईफ, कॉलेज लाईफ, कॉलेजच्या पहिले कॉलेजच्या नंतर सगळं काय काय होतं आहे ते सगळं सांगितलं. प्लेसमेंट्सबद्दल सांगितलं, ॲकॅडमिक्सबद्दल सांगितलं, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीबद्दल सांगितलं. म्हणजे ओव्हरऑल खूप त्यांनी चांगल्या पद्धतीने सगळं समजून सांगितलं आणि आज सकाळचा सेशन चांगला आला. आणि आता उद्या तर आहे सॅटर्डे आणि संडे, सो उद्या मोस्टली सुट्टी असणार आहे 2 दिवस. सो मला असं वाटतं आता हा ब्लॉग इथेच एंड करूयात. जास्त काही या ब्लॉगमध्ये मला दाखवता आलं नाही कारण की मी सुद्धा या भागात नवीन आहे, मला माहीत नाही हे भाग कसे लाईक वर्क करतात. मी पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये नाही ब्लॉग करणार, म्हणजे इच्छा नव्हती माझी ब्लॉग करायची, पण तरी मी मोस्टली व्हिडिओज काढले आहेत की शो करायला तुम्हाला काय काय झालं. पण आता जर ह्याच्या पुढे मी कॉलेजमध्ये कधी ब्लॉग केला तर मी ट्राय करेल की कॉलेजमध्ये ब्लॉग करू. म्हणजे लाईक समजा मी कॉलेजमध्ये तर मी आत्ता असं ब्लॉग करू आणि तुम्हाला सांगू इथे काय काय सध्या सुरू आहे. कारण की नॉर्मल तर मी फक्त तिकडे लाईक शॉर्ट्स काढलेत की काय चालू आहे सध्या दाखवायला. बट पुढे करूयात आणि जरा तुमचा सपोर्ट असेल तर नक्की करूयात. तर यस, याच्या ब्लॉगसाठी बस एवढंच. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तोपर्यंत बाय.